नमस्कार महाराष्ट्र। माजी उपसरपंच युवराज कोळी कानसवाडा जळगाव हत्याकांडातील आरोपींची प्रॉपर्टी जप्त करा व बियर बार परवानगी रद्द करा। तसेच सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची पुनरावृत्ती करा। मुख्यमंत्री जात पाहून न्याय देणार का, असा प्रश्न धाडस सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आकाश पाडळे यांनी केला आहे। माजी उपसरपंच युवराज कोळी कानसवाडा जळगाव यांच्या या हत्याकांड झालेल्या या हत्याकांडाचा मी सर्वप्रथम धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। हे हत्याकांड घडण्याच्या मागचं कारण म्हणजे युवराज कोळी हे अति प्रामाणिक, कष्टाळू आणि एकदम प्रेमळ स्वभावाचे होते। त्यांना समाजकार्याची आवड होती, म्हणून गावातील जनतेचा विकास करण्यासाठी ते लोकप्रतिनिधी मार्फत, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, वेगवेगळ्या विभागामार्फत गावासाठी निधी आणायचे। या आणि कोरोनाच्या काळामध्ये, कोविडमध्ये तुम्ही शासनाने दिलेल्या वेळेच्या आतमध्ये बियर बार हे बंद करायला पाहिजे, हे फक्त त्यांना सूचना देण्यासाठी माजी उपसरपंच युवराज कोळी हे गेले असताना या शिल्लक वेगळ्या कारणावरून या माजी उपसरपंचाची हत्या करण्याचं काम हे तिथल्या जातीवादी प्रवृत्तीने केलेलं आहे। या जातीवादी प्रवृत्तीला अति पैशाचा घमंड, अति वेगळा माजोरडेपणा या आरोपीच्या अंगात आहे। यांचं खरं तर माननीय गुलाबराव पाटील साहेबांना मला विनंती करून सांगायचं आहे की या आरोपींचं ज्या नावावर जे बियर बार आहेत, जे गावामध्ये गुंडगिरी माजवली आहे त्यांनी, यांची खरं तर या माजोरड्या आरोपींची प्रॉपर्टी जप्त करायला पाहिजे। जे बियर बारचं लायसन आहे, हे बियर बारचं लायसन यांचं कॅन्सल करायला पाहिजे, जेणेकरून यांना अति पैशाचा माज असल्यामुळे हे हत्याकांड घडून आले आहेत। आणि याला सर्वस्व जबाबदार तिथलं पोलीस प्रशासन, तिथलं लोकप्रतिनिधी आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। कारण हे गुंड प्रवृत्तीचे लोक हे गावात मोकाट सुटलेले असल्यामुळे, पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोकाट असल्यामुळे हे हत्याकांड घडून आले आहेत। यांच्या वेळीत जर का मुसक्या आवळल्या असतं, आताही तरी वेळ निघून गेलेत नाही, वेगळ्या प्रकारचा अजून अनुचित प्रकार घडू नये, त्याकरता मला माननीय गुलाबराव पाटील साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांगायचे की या आरोपीच्या नावावर असणारं बियर बारचं लायसन, यांची प्रॉपर्टीची चौकशी करून यांची प्रॉपर्टी ताब्यात घेतली गेली पाहिजे आणि या पीडित कुटुंबाला 25 लाख रुपयाची आर्थिक मदत करून आणि एका सदस्याला शासकीय नोकरीमध्ये घ्यावं। आपण आता जसं महाराष्ट्रातील कोळी समाजाला डावलला जाता का जात पाहून आम्हाला न्याय देणार का, हाही हाचा प्रश्न आमच्या समाज बांधवांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। इतर जर समाजाचं कोणतंही प्रकरण असेल तर याच्यावर लोकप्रतिनिधी बोलताना दिसून येतात, परंतु या प्रकरणामध्ये फक्त गुलाबराव पाटील यांनी बोलायची भूमिका घेतलेली आहे। आणि मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जात बघून आम्हाला न्याय देणार का, हा आमच्या मनात पडलेला प्रश्न आहे। तुम्ही या प्रकरणातील आरोपींची तात्काळ प्रॉपर्टी जप्त करावी, त्या जे बियर बारचं लायसन आहे यांची जी गुंडगिरी ही तात्काळ मोडून काढावी, यांच्यावर तुम्ही कठोर कारवाई करणार का, यांची प्रॉपर्टी जप्त करणार का आणि या पीडित कुटुंबाला आर्थिक मदत साहेब कराल अशी मी अपेक्षा करतो।